शहरातील ज्या रस्त्यासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला, ते रस्ते अवघे एका पावसाळ्यात वाहून गेलेत. ज्या खड्ड्यावर 2 कोटींची मलमपट्टी केली जाते, तिथे नागरिकांना रस्ता शोधावा लागतोय. कोल्हापूरच्या रस्त्याची ही दुर्दैवी अवस्था पाहून प्रशासनाचा कारभार कागदावरच चकाचक आणि प्रत्यक्षात मात्र नागरिकांची दैना म्हणावी लागेल. गेल्या 4-5 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या रस्त्याचा वरचा थर पहिल्याच पावसात निघून गेला, तर गल्लीबोळातील आणि व्यापारी पेठेतील अंतर्गत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आता हे खड्डे मोजण्यासाठी महापालिकेकडून चक्क मुरुम आणि मातीचा वापर केला जातोय. ऐन पावसाळ्यात खड्ड्यात टाकलेला हा मुरुम पाण्यामुळे चिखलात रूपांतरित होतोय. परिणामी चिखलावरून दुचाकी घसरून दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना अशा रस्त्यावरूनच प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. कोल्हापूर सारख्या शहरात पावसाळ्यात माती मुरुम टाकून खड्डे का बुजवले जातात? खड्डे बुजवण्याची ही शास्त्रीय पद्धत तरी आहे काय, असा सवाल कोल्हापूरकर करू लागले आहेत. शिवाय शहरभर घरगुती गॅस पाईपलाईनसाठी रस्ते उकरले आहेत. नियमानुसार खोदकामानंतर डांबरीकरण करून रस्ते पूर्ववत करून देणं संबंधित ठेकेदार कंपनीवर बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फक्त माती आणि खडी टाकून पळ काढण्यात आला आहे. पहिल्याच पावसाळ्यात हे खड्डे खचले असून पाण्याचा निचरा न झाल्यानं तिथेही दलदल निर्माण झाली आहे. न्यूज कट्टासाठी कोल्हापूरहून किरण मस्कर.